आज जो इच्छुक उमेदवारांना माघार घेण्याची ही सुवर्ण संधी आणि सुवर्ण संधीच्या जवळपास आता 1 तास बाकी उरलेला आहे, अर्धा पाऊण तास आहे। त्यामध्येच प्रभाग क्रमांक 2 मध्ये शेळगी भागामधले रमण शेट्टी हे एक सर्वात मोठं प्रचलित नाव आहे। ते नेहमीच म्हणतात देणाऱ्या पिके आहे, घेणाऱ्या पिके नाही, आणि हे वाक्य साध्य करून दाखवलं तुम्ही। नाही, विषय म्हणजे आम्ही उमेदवारी अर्ज भरला होता। लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आमची मागणी इथं पक्षाकडे केली होती आणि त्यानुसार आम्ही फॉर्मही भरला होता, पक्षाकडे मागणी केली होती आणि इथं महापालिकेतही आम्ही अर्ज घेतला होता। पक्षाने का दिली नाही उमेदवारी? पक्षाने उमेदवारी दिली नाही, ते म्हणले यावेळेस जरा थांबा। आणि आमदार साहेबांचाही फोन झालता, मालकांचा, मोठ्या मालकांचा। मालक म्हणले माघार घ्या, आणि आमचे नेते मालक आणि रोहिणीताई यांनी पक्षाच्या अंतर्गत राहून काम करा असं त्यांनी हे केलं, आणि आमचे किरण मालक आमचे नेते, त्या अनुषंगाने आम्ही हा अर्ज माघार घेतलेला आहे। म्हणजे हे चतुर आहेत बरं का, राजकारणामधला पहिलाच डाव आहे, पण जपून शब्द वापरतायत। शिष्टाई घडवून आणली बाबा तुम्ही। काय शिष्टाईमध्ये काय अडचण होती? आजचा दिवस होता, आज का आलात? नाही, कालचा दिवस तुमच्या अनुषंगाने 2 दिवस मागे घेण्यासाठी कालावधी होती, परंतु मागे घेण्यासाठी अंतिम वेळ जी असते त्या वेळेपर्यंत आपल्याला उत्सुकता राहते, कोण काढणार आहे, कोण ठेवणार आहे, पुढं थांबणार आहे का नाही, कोणाचं ऐकणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी ह्या राजकारणामध्ये घडत असतात। परंतु काही झालं तर आम्ही सगळे एकाच झाडाचे फांदे आहेत। वा वा वा, छान छान, नक्कीच नक्कीच, म्हणजे बेलाचे 3 पानं। त्या अनुषंगाने प्रथम राजकारण हाच ध्येय नाहीये, ह्याच्याबरोबर समाजकारण असायला पाहिजे। या आपल्या भागामध्ये जेवढे पण लोक समविचारी असू द्या किंवा आपला असू द्या, या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी आपणच जर बिघडलो तर बाकी त्यांचं कसं, या उद्देशानं पहिला आम्ही समाविष्ट झालो। किती होते पॅनल मध्ये एकूण जवळजवळ 10 किती आता मोकळे झाले? आता एक उमेदवार आणि अजून एक असे 2 राहिले आणि 8 माघारी गेले। 8 माघार घेतले, एक राहिलेला कोण आहे? करण्याचा बी आटोकाट प्रयत्न चालू आहे, शेवटच्या सेकंदापर्यंत। जर परमेश्वराच्या कृपेनं त्याला पण यश आलं तर यशस्वी झालं। आपल्या सोलापुरातलं कमीत कमी एक प्रभाग किंवा एक भाग तरी बिनविरोधाच्या। तो कुठल्या पक्षाचा आहे? ते उबाटा नाही, मशाल उबाटा आणि मशाल महाविकास आघाडीचाच आहे। जवळपास एक अर्धा तास आहे, अर्धा तासानंतर अंतिम निर्णय येईल। बिनविरोध म्हणून प्रभाग क्रमांक 2 मधून किरण देशमुख हे घोषित होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते। ब्रेन न्यूज करता यासिन सैदचा मी नितीन पाटील।